नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आताच काही दिवसापूर्वी डीजीटीने आयटीआयच्या सीबीटीच्या आणि प्रॅक्टिकलच्या एक्झाम डेट काय केल्या अनाऊन्स केल्या. त्यानंतर मला भरपूर मुलांनी मेसेज केले की सर आम्ही सीबीटीची राहिलेल्या दिवसामध्ये तयारी कशी करायला पाहिजे. बघा, सीबीटीची तयारी करणं किंवा सीबीटी मध्ये चांगले मार्क मिळवणं ही काही जास्त मोठी गोष्ट नाहीये. त्यासाठीच मी प्रशांत सोनूने घेऊन आलोय तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचा कंप्लीट रोडमॅप कसा असायला पाहिजे, या उरलेल्या दिवसामध्ये तुम्ही सीबीटीची तयारी नेमकी कशी करायला पाहिजे. आणि सर्वात जास्त असणारा प्रश्न म्हणजे सर आम्ही जर पीवायक्यूची तयारी करायची ठरलं किंवा आम्हाला सर टेस्ट सिरीज द्यायच्या आहेत, तर हे सगळ्या टेस्ट सिरीज पीवायक्यू साठी वेगवेगळ्या साईटवरती जाणं, वेगवेगळ्या ठिकाणी काय करणं, आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी सर्च करणं, यात वेळ वाया न घालवता हे सगळं एकाच ठिकाणी तुम्हाला कसं मिळेल हे सगळ्या बाबतीत आपण चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही राहिलेल्या दिवसामध्ये सीबीटी एक्झामची तयारी कशी करायला पाहिजे, त्यानंतर तुम्ही नेमका तुमचा डेली रुटीन कसा असला पाहिजे किंवा आतापर्यंत कोणी काही करो किंवा ना करो. बघा, आता इथून मागचं झालं, पण इथून पुढच्या दिवसात तुम्ही अभ्यास करून सीबीटी मध्ये चांगला स्कोअर कसा मिळवला पाहिजे याच बाबतीत आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. चला तर व्हिडिओला आज सुरू करूया. बघा, काही दिवसापूर्वी डीजीटीने ऑफिशियल नोटिफिकेशन जारी केलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की आयटीआयच्या सीबीटी एक्झामच्या डेट काय केल्या होत्या, कन्फर्म केल्या होत्या. मग आपल्याला आधी हे लक्षात घ्यावं लागेल की आता इथून पुढे आपल्याकडे किती दिवस शिल्लक राहिले. बघा, जर तुम्ही सीबीटी एक्झामची डेट बघितली तर इथं 9 जुलै पासून काय होणार आहे, 9 जुलै ते 3 ऑगस्ट पर्यंत तुमची सीबीटी एक्झाम चालणार आहे. आणि याच सीबीटी एक्झामच्या मार्क्सवरती ठरत असतं की तुमचा अप्रेंटिसशिपसाठी नंबर लागणार की नाही लागणार. जर तुम्हाला अप्रेंटिसशिप मध्ये जर चांगले मार्क्स असतील ना, तर तुमचा इझिली कोणत्याही म्हणजे चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा चांगल्या संस्थेमध्ये तुम्हाला अप्रेंटिससाठी संधी मिळू शकते. म्हणजेच आपल्याला काय करणं आहे, याच सीबीटी एक्झामला टार्गेट करणं आहे. जर आजची तारीख समजा आपण 15 पकडली आणि आपला सीबीटी एक्झाम होणार आहे किती तारखेला, 9 जुलैला, तर आपल्याकडं जवळपास किती दिवस शिल्लक राहिलेले, 40 ते 45 दिवस आपल्याकडे काय राहिलेले, शिल्लक राहिलेले. आणि याच 40 ते 45 दिवसापैकी जर 5 दिवस आपण प्रॅक्टिकलला सोडले म्हणजे उरले आपल्या हातात किती दिवस, फक्त 40 दिवस आपल्या हातात उरलेले. आता तुम्ही याच्या आधी किती अभ्यास केलाय किती नाही केला आता हे मॅटर करत नाही. तुम्ही या 40 दिवसामध्ये नेमकं काय करता ना, याच्याहून ठरणार आहे की तुम्हाला सीबीटी एक्झाम मध्ये कसे काय मार्क्स पडतील आणि तुमची पुढची दिशा कशी राहील. मग सर आता मला सांगा की या 40 दिवसामध्ये आपण कसा अभ्यास करायला पाहिजे, जेणेकरून काय होणार की मी सीबीटी मध्ये चांगला स्कोअर करू शकतो. याच बाबतीत डिस्कशन आपण व्हिडिओमध्ये करणार आहे. बघा, जर तुम्हाला ही जी पीपीटी असेल किंवा हे जर का नोटिफिकेशन वाचायचं असेल तर माझं टेलिग्राम चॅनल आहे आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांत नावानं, हे तुम्ही चॅनल जॉईन करून घ्या. याच्यावरती मी डेली अपडेट टाकत असतो. बघा, आता महत्वाचा विषय आहे की आता तुमचा कंप्लीट रोडमॅप कसा असायला पाहिजे किंवा या 40 दिवसामध्ये आपण 40 दिवसाला टार्गेट पकडलंय. आता बघा, प्लस 5 दिवस आपण याच्यासाठी प्रॅक्टिकल एक्झामसाठी सोडून दिले, म्हणजे उरले 40 दिवस. मग या 40 दिवसामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे. बघा, ऑफिशियल सिलेबस आधी तुम्ही समजून घ्यायला पाहिजे होता. आणि आता ऑफिशियल सिलेबस म्हणजे तुम्ही तुमचा ट्रेडचा जो सिलेबस आहे तो पेपर पॅटर्न कसा आहे, पेपरमध्ये कसे प्रश्न विचारतात किंवा पेपर कशा प्रकारचे कोणकोणत्या याला किती किती वेटेज आहे याचं हे तुम्हाला आधी माहिती पाहिजे होतं. आणि याचाच डिटेल व्हिडिओ नाही का मी आधी बनवला होता. त्याची म्हणजे माझ्या चॅनलवरती सीबीटी एक्झामची तयारी कशी करायची, त्याच्यामध्ये कोणत्या सब्जेक्टला ईएसला किती मार्क्स राहतात, तुमच्या ट्रेड थिअरी किती हे पण सांगितलं. तुम्ही अगदी तो बघून घ्या. मग बघा, डेली काय करायला पाहिजे, तुम्ही स्टडी प्लॅन बनवायला पाहिजे. म्हणजे तुमच्या ट्रेडनुसार तुम्ही काय करायचं की तुम्ही डेली काय करायचं, स्टडी प्लॅन बनवा. त्याच्यामध्ये जेवढ्या थेरॉटिकल पोर्शन तुम्ही आतापर्यंत शिकलेले त्याला रिवाइज करणं चालू करा. सोबत काय करणार, तुम्हाला ट्रेड थेरी प्लस एमसीक्यूची प्रॅक्टिस करावी लागेल. मग आता मी तुम्हाला त्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पेपरला 30 दिवस ते 1 महिना शिल्लक राहिल्यानंतर तुम्ही थेरॉटिकल पोर्शन जास्त करून फायदा नाही. आता तुम्हाला फोकस करणं काय म्हणतात त्याला, ट्रेड थेरीचे एमसीक्यूचे प्रॅक्टिस तुम्हाला जास्तीत जास्त करावं लागेल. आणि एमसीक्यू सोबतच जे पीवायक्यू असतात ना, म्हणजे पीवायक्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, जे तुमच्या आधीच्या ट्रेड थेरीमध्ये विचारले गेलेले आहेत, हे तुम्हाला काय करावं जास्तीत जास्त सॉल्व्ह करावे लागतील. तरच तुम्ही सीबीटी मध्ये चांगला स्कोअर करू शकता. अजूनही सांगतो मी, एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही पीवायक्यूची प्रॅक्टिस केली नाही, पीवायक्यू म्हणजे त्या एक्झाम मध्ये आधी कसे प्रश्न विचारले गेले, जर तुम्हाला तेच माहिती नसेल तर तुम्ही एक्झाम म्हणजे तुम्हाला आधी हे तर कळायला पाहिजे ना की एक्झाम मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले. तर म्हणून आपल्याला काय करावं, पीवायक्यूची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावं लागेल. आणि ज्याही गोष्टी तुम्ही डेली सॉल्व्ह करसाल, डेली काय करसाल, बघत राहाल, त्या गोष्टीची काय करणे तुम्हाला रोजच्या रोज रिव्हिजन करावं लागेल. मग आता सर्वात महत्वाचा प्रश्न असा येतो की सर आता आम्हाला हे सगळं सिलेबस तर हातात नाहीये, स्टडी प्लॅन आम्ही बनवला, पण नेमकी ट्रेड थिअरी आणि ट्रेड प्रॅक्टिकल किंवा ट्रेडच्या एमसीक्यूची किंवा पीवायक्यूची प्रॅक्टिस आपण कुठं करायला पाहिजे किंवा कशा प्रकारे प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी एकत्र कुठे भेटतील, तर हो भेटतात. याच्या आधी मी तुम्हाला बघा, याच्या आधी मी काय सांगितलं होतं, एक निमी नावाचा ऍप आहे. मग आता निमी नावाच्या ऍपमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही काय करा, निमीवरती प्रॅक्टिस करा.
मग निमीवरती जर तुम्ही प्रॅक्टिस केली ना, तर त्याच्यात मला भरपूर मुलांच्या कमेंट्स आल्या की सर जे निमीचं ऍप असतं ना, निमीच्या ऍप ज्या मेन प्रॉब्लेम असा आहे की निमीच्या ऍपमध्ये जे मराठी आहे ना, मराठीमध्ये ट्रान्सलेशन प्रॉपर नाहीये. दुसरा प्रॉब्लेम असा आहे की ज्या वेळेस आपण एक्झाम सॉल्व्ह करतो त्यावेळेस सर डिटेलमध्ये सोल्युशनच दिलेलं नाही नेहमी ना. मग आम्ही काय करायला पाहिजे, किंवा जर मग सोल्युशन नाही आहे, अजून सर्वात महत्वाचा टॉपिक असा आहे निमीचा की ज्यावेळेस तुमचं एक्झाम चालू असतं ना, त्या एक्झामच्या पिरियडमध्ये निमीचं ऍप बंद असतं किंवा सर्व्हर डाऊन असतं त्यांचं आणि ते निमीचं ऍपच चालत नाही. मग मला सांगा, आता आपल्याला तर प्रॅक्टिस मी सांगितलं तुम्हाला की आपल्याला प्रॅक्टिस एक्झामच्या टाइममध्ये, एक्झामच्या आधी किंवा एक्झामच्या डेटच्या एक दिवस आधीपर्यंत आपल्याला काय जास्तीत जास्त निमीची म्हणजे प्रॅक्टिस करणं एमसीक्यूची. मग याच्यासाठी नाही का, ज्यावेळेस मी सर्च केलं बाकी की असं कोणता ऍप आहे का जे महाराष्ट्राच्या जे महाराष्ट्रात जे विद्यार्थी आहेत ज्यांना स्पेशली जे मराठी टार्गेट करून चालतात त्यांच्यासाठी बेस्ट ऍप जर शोधलं तर मला नाही का एक अपवाईज नावाचं ऍप भेटलं प्ले स्टोअरवरती. कशी होती, प्ले स्टोअरवरती एक अपवाईज नावाचा ऍप आहे. त्यावरती ज्यावेळेस मी लॉग इन केलं, मी स्वतःही त्याचा टेस्ट काय केलंय, सॉल्व्ह केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये का ते ऍप मला बेस्ट याच्यासाठी वाटलं की ते नाही का स्पेशली महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत, अदर ट्रेडच्या म्हणजे इलेक्ट्रिशियन ट्रेड येतो, वायरमनही ट्रेड येतो, फिटरही ट्रेड येतो, अशा अदर सर्व ट्रेडच्या विद्यार्थ्यांच्या म्हणजे मॉक टेस्ट मला त्याच्यामध्ये दिसल्या. आणि त्या मॉक टेस्टची जी क्वालिटी आहे त्याच्यात खरंच मला नाही का क्वालिटी एमसीक्यू त्याच्यामध्ये दिसले. आता ज्यावेळेस मी पीवायक्यू सॉल्व्ह केले त्यांचे म्हणजे जे एक्झाम माझ्याकडे ज्या इलेक्ट्रिशियनचे नाही का एक्झाम पेपर्स आहेत, मग त्या पेपर सोबत मी पीवायक्यू ज्यावेळेस कम्पेअर केले तर तेच पीवायक्यू म्हणजे जे आपल्याला तुम्हाला पीडीएफ मध्ये भेटतील किंवा एखाद्या ठिकाणी कुठेतरी साईटवरती दिसेल, ते सगळेच्या सगळे पीवायक्यू टेस्टच्या फॉर्म मध्ये त्याच्यामध्ये दिलेले. म्हणजे तुम्ही काय करू शकता, पीवायक्यूची तयारी डायरेक्ट असं पेपरवरती सॉल्व्ह नाही, तुम्ही ऍक्च्युअल मध्ये टेस्ट देऊ शकता आणि त्या टेस्टमध्ये नाही का प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन विचारले ते सुद्धा त्या ऍपमध्ये. मग आता महत्वाचा प्रश्न आहे, सर आम्ही निमी वापरायचं की काय वापरायचं? आपलं जे कोणतं ऍप सांगितलं मी, अपस्किल नावाचं अपवाईज नावाचं एक ऍप आहे. मग आता ऍप वरती ज्यावेळेस मी बघितलं कंपॅरिझन शॉर्ट मध्ये सांगतो बघा. सर्वात निमीमध्ये काय माहितीये का, जो सर्वात जास्त मुलांचा डाऊट होता की सर निमीमध्ये नाही का क्वेश्चनचं एक्सप्लेनेशनच दिलेलं नाही. मग आता बघा, तुम्ही एखादा क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर त्याचं उत्तर तेच का बरं आहे, किंवा सी उत्तर असेल तर बाकी ए बी आणि डी उत्तर का नाहीये, सीच उत्तर का बरं आहे, म्हणजे हे एक्सप्लेनेशन निमीमध्ये नाहीये. आणि तेच डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन मला कुठे दिसलं, म्हणजे या अपवाईज ऍपमध्ये नाही का ज्यावेळेस क्वेश्चन सॉल्व्ह त्याच्यामध्ये डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. अजून रिअल सीबीटी एक्झामची फिलिंग आता कमी आहे, म्हणजे याच्यात कमी का बरं आहे मी सांगतो तुम्हाला. मी सांगितलं तुम्हाला की निमीचा जो इंटरफेरन्स आहे ना त्याच्यामध्ये सगळं म्हणजे सीबीटी एक्झाम सारखा आहे, पण त्याच्या का कधी कधी ग्लिच येतो, एखादा क्वेश्चन लोडच होत नाही. म्हणजे असाच जर रिअल सीबीटी एक्झाम सारखी फिलिंग तुम्हाला याच्यामध्ये थोडी कमी येऊ शकते. तेच नाही का, याच्यामध्ये रिअल ज्या प्रकारे सीबीटी एक्झाम होते त्याच प्रकारचं म्हणजे जे काय फ्रेमवर्क किंवा ज्या जसं आधी ट्रेड थिअरी असते, नंतर ईएस असतं, नंतर वर्कशॉप कॅल्क्युलेशनचे एक्झाम क्वेश्चन असतात आणि नंतर काय चालू असतं माहिती का, जो आपला मॅथ्स असतो त्याचे क्वेश्चन असतात. म्हणजे सेम पॅटर्न मला कुठे दिसला, या अपवाईज ऍपमध्ये दिसला. अजून सोबत आता याच्या बघा, मी तुम्हाला सांगितलं हे जे निमीचं जे ऍप आहे ना ते महाराष्ट्राच्या स्टुडंटसाठी म्हणजे ते ओव्हरऑल सगळ्यांसाठी बनलेलं आहे. मग आपल्याला असं ऍप पाहिजे होतं की ज्या ऍपमध्ये नाही का आपले जे महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत खास करून ते जास्तीत जास्त त्यांना सुटेबल होईल. हे असं ऍप म्हणजे जे आपल्याला ऑल महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी प्लस तुम्हाला जे महाराष्ट्रातले विद्यार्थी ते टेस्ट सिरीज जे सॉल्व्ह करतील त्याच्यात तुम्हाला काय करायचं, तुमची रँक सुद्धा काय समजेल, महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही किती रँकला राहता हे सगळं रँक वाईज अनालिसिस सुद्धा काय या ऍपमध्ये. बघा या ऍपच्या अजून भरपूर अशा डिटेल्स गोष्टी आहेत जे डिटेल म्हणजे मी बघितल्या की त्याच्यात लेटेस्ट सीबीटी पॅटर्नच्या मॉक टेस्ट आहेत, नंतर स्मूथ आणि फास्ट टेस्ट एक्सपिरियन्स आहे. निमीमध्ये नाही का ग्लिच येतात, कधी कधी तो क्वेश्चन लोड होत नाही, कधी कधी टेस्ट नाही का मधातून बंद होते. हा पर्सनल माझाही अनुभव आहे. तर हा नाही का या ऍपमध्ये मला तेवढं जाणवलं नाही. नंतर बघा फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे, टाइम मॅनेजमेंट आहे, परफॉर्मन्स अनालिसिस अँड प्रोग्रेस ट्रॅकिंग आहे. म्हणजे तुम्ही जेवढेही आतापर्यंत टेस्ट त्याच्या या ऍपमध्ये सॉल्व्ह करसाल, या ओव्हरऑल टेस्टचा तुमचा परफॉर्मन्स कसा होता, बाकीच्या विद्यार्थ्यांचा जर कम्पेअर केला, ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सॉल्व्ह केली त्यांच्या कम्पेरेटिव्ह तुमचा परफॉर्मन्स कसा होता, हे नाही का या सगळ्या अनालिसिस गोष्टी तुम्हाला ऍपमध्ये दिसतील. मग आता हे जे मी सांगितलं तुम्हाला बघा, याचा तुम्हाला इथं तर फायदा होईलच या ऍपचा. सोबत ज्यावेळेस तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करताना कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये टाइम मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि ह्याच टाइम मॅनेजमेंट किंवा तुम्ही कोणत्या क्वेश्चनला किती टाइम घेतला, हा क्वेश्चन किती मिनिटात सॉल्व्ह झाला किंवा कोणत्या क्वेश्चनला जास्त वेळ लागला, हे सुद्धा प्रॉपरली क्वेश्चन वाईज अनालिसिस या अपवाईज नावाच्या नाही का अपवाईज टेस्ट सिरीजच्या ऍपमध्ये तुम्हाला दिसेल. मग आता हे ऍप तुम्ही कसं डाउनलोड करू शकता बघा. सर्वात आधी काय करावं लागेल, प्ले स्टोअर वरती तुम्ही अपवाईज काय करायचं, अपवाईज सर्च करायचं, अपवाईज टीचिंग म्हणून, तर तुम्हाला हे ऍप दिसेल अपवाईज टीचिंगचं. तुम्ही ज्यावेळेस ओपन करसाल म्हणजे डाउनलोड इन्स्टॉल करून काय करायचं, ओपन करायचं. या अपवाईज टेस्ट सिरीजमध्ये नाही का तुम्हाला भरपूर कोर्सेस दिसेल, स्पेशल कोर्सेस आहेत, स्टेट बोर्डचे आहेत, पोलीस भरतीचे आहेत. तर सध्या आपल्याला बाकीची काही गरज नाही. आता आपल्याला गरज आहे म्हणजे आयटीआय एक्झाम. कशाची? आयटीआयची एक्झाम. कारण आपल्याला आयटीआय सीबीटी एक्झाम द्यायची. तर या आयटीआय सीबीटी एक्झाम मध्ये गेल्यानंतर ज्या टेस्ट ओपन होतात आणि या टेस्टमध्ये बघा इथं आयटीआय इलेक्ट्रिशियनची टेस्ट आहे, आयटीआय कोपाची टेस्ट आहे, वायरमनची टेस्ट आहे, फिटरची टेस्ट आहे, डिझेल मेकॅनिक आहे. समोर अजून भविष्यात नाही का अजूनही टेस्ट कदाचित याच्यामध्ये ऍड होतील. पण सर्वात महत्वाचा पॉईंट बघा, इथं तुम्हाला प्राइस दिसून राहिली 299 रुपये.
मग आता आपल्याला सर आता आयटीआयच्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी फायनान्शियल कंडिशन थोडी अनस्टेबल असते आणि 299 रुपये प्राइस असते. तर आता ज्यावेळेस मी ऍप बघत होतो त्यावेळेस नाही का यांच्या या सरांसोबत मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना स्पेशली रिक्वेस्ट केली. त्याच्यासोबत ज्यावेळेस माझं बोलणं झालं त्यांना सांगितलं सर 299 मुलांना तर परवडणारी नाही, कारण आपले मुलं ऑलरेडी नाही का थोडे फायनान्शियल कंडिशन ज्यांची वीक असते. तर त्याच्यामुळे ज्यावेळेस मी सरांसोबत बोललो, सरांनी नाही का त्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मला दिला आणि त्यांनी हेही सांगितलं सर हे 299 फी आपण काय करू 100% कमी करू. तर त्यांनी मला एक 3 प्लॅन सांगितले की 3 मंथचा जो प्लॅन असेल तुमच्या, म्हणजे जर का तुम्ही 3 मंथचं सबस्क्रिप्शन घेतलं ते तुम्हाला जवळपास 99 रुपीज मध्ये पडेल, म्हणजे जवळपास 100 रुपयामध्ये तुम्हाला नाही का 3 मंथचं सबस्क्रिप्शन पडणार आहे. आणि जर तुम्ही 12 मंथचं जर करायला गेले 12 मंथ्स म्हणजे 1 वर्षाचं जर का तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर 149 म्हणजे 149 रुपयामध्ये नाही का तुम्हाला 12 महिन्यासाठी सबस्क्रिप्शन तुम्हाला ऍपमध्ये भेटणार आहे. मग आता बघा 299 ची प्राइस सरांनी आपल्या रिक्वेस्टवरती काय केलंय 99 रुपयामध्ये केली, म्हणजे फक्त 3 महिन्याचा जो काय 99 रुपयामध्ये केला. तर हा नाही का हे त्यांनी सांगितलं सर सुरुवातीचे जे 300 विद्यार्थी आहेत, किती विद्यार्थी सांगितले मी, सुरुवातीच्या पहिल्या 300 विद्यार्थ्यांसाठीच ते काय करणार ही प्राइस कमी करणार, कारण त्याच्यानंतर नाही का ते कदाचित प्राइस वाढू शकतात. त्याच्यामुळे काय करा ज्यांनाही हे ऍप म्हणजे ज्यांनाही टेस्ट सिरीज परचेस करायची आहे, ज्यांनाही असं वाटतं की पीवायक्यूची त्यांना तयारी करायची आहे, त्यांना डिटेलमध्ये एक्झाम सोल्युशनही पाहिजे आणि सोबत रिअल सीबीटी एक्झामची फिलिंग पाहिजे, त्यांनी अपवाईज नावाचं टीचिंग ॲप आहे ते काय करा सर्वांनी इन्स्टॉल करा. त्याच्यामध्ये ज्या टेस्ट सिरीज आहेत आणि आता ही प्राइस तुम्हाला 299 दिसत आहे, पण मी तुम्हाला प्रॉमिस करतो की आपला व्हिडिओ ज्या दिवशी जाईल त्या दिवशी नंतर किंवा त्याच्या आधीच कदाचित ह्याची प्राइस आहे ना याच्यामध्ये 299 रुपये ही कमी झालेली दिसेल आणि तुम्हाला 3 महिन्याचा कोर्स 99 रुपयामध्ये भेटेल आणि 12 महिन्याचा कोर्स काय 149 रुपयामध्ये भेटेल. आता तुमच्यासाठी ज्या वेळेस आता हा व्हिडिओ मी शूट करत आहे तर मला आधी क्वेश्चनची लेवल बघायची होती, तर मी हा 300 रुपयाला माझ्या काही विद्यार्थ्यांनी पण काय केलेले 300 रुपयाला कोर्स परचेस केला आणि त्यांनीच मला हे ॲप काय केलं होतं सजेस्ट केलं होतं की सर याच्यामध्ये अनालिसिस चांगलं आहे, नंतर आपला डिटेलमध्ये सोल्युशन पण दिलेलं आहे आणि सोबत महत्वाचं म्हणजे की मराठीमध्ये नाही का सगळ्या गोष्टी मराठीमध्ये प्रॉपर आहेत. आणि तोच डाऊट होता सर्व विद्यार्थ्यांचा की सर आम्हाला काय की बाकीचे जे ट्रेडचे विद्यार्थी होते की इलेक्ट्रिशियनचं तर मी नेहमी मॉक टेस्ट सिरीज घेतच होतो, म्हणजे एमसीक्यू घेत होतो, पण बाकीच्या ट्रेडच्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे ऍपमधून तुम्ही नाही का चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. बघा याच्या आधी तुम्ही या एक्झामच्या आधी किंवा या आतापर्यंत तुम्ही काय केलं हे मॅटर करत नाही. मी तुम्हाला शेवटी तेच सांगतो की इथून पुढे तुम्ही जे 40 दिवस ज्या मेहनत करसाल की जशा प्रकारे तुम्ही अभ्यास करताल तेच तुमचं काय करणार आहे सीबीटी मध्ये काय तुम्हाला कसा स्कोर येईल, चांगला स्कोर येणार की नाही येणार, फक्त हे 40 दिवस तुम्हाला ठरवतील. आणि मग या 40 दिवसामध्ये काय करायला पाहिजे तर तुम्ही सिलेबस कंप्लीट करू शकत नाही, तर जेवढी जास्तीत जास्त एमसीक्यूची प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त पीवायक्यूची प्रॅक्टिस करा, मग ती तुम्ही कुठूनही करा. बघा तुमच्याकडे ऑलरेडी एमसीक्यूचं बुक असेल, एमसीक्यूचे काय असेल पीडीएफ असेल, ते पीडीएफ प्रिंट करून ठेवा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांसाठी मी नेहमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केली होती, तर त्याही क्वेश्चन सिरीज मधून मॅक्झिमम प्रश्न एक्झाम मध्ये विचारतात. आणि ज्या वेळेस आता ह्या ऍप आता मी प्रॉमिस करतो तुम्हाला की सांगतो की ज्या वेळेस आता एक्झाम चालू राहील ना त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे एक सरांना रिक्वेस्ट करू की त्यांनी मी इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो त्यांना काय करणार आहे आपण असे गेसिंग पेपर त्याच्यामध्ये टाकणार की ज्याच्यातून 99% मी सांगतो 99% पेपर हा तुम्हाला त्या गेसिंग पेपर मधूनच दिसल, कारण की तेवढा आम्ही याच्या आधी अभ्यास केलेला आहे, तेवढा पीवायक्यूचाही स्टडी आणि तेवढ्या क्वेश्चनचा म्हणजे कुठून क्वेश्चन येतात कोणत्या टॉपिकवरती विचारतात म्हणजे हे आम्हाला सर्व माहिती आहे. मग त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीने तुम्ही काय करा उरलेल्या दिवसामध्ये अभ्यास करा आणि चांगला स्कोर आपण सीबीटी मध्ये नक्की मिळवा. हा राहिला प्रश्न या व्हिडिओचा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जे सध्या आयटीआयला आहेत, त्यांचा अभ्यास चालू होता, किंवा अशाही विद्यार्थ्यांना शेअर करा ज्यांनी आता वर्षभर काही केलं नाही पण त्यांना शेवटच्या याच्यात असं वाटतं की आपला सीबीटी मध्ये आपल्याला चांगला स्कोर मिळाला पाहिजे आणि आपण कुठेतरी चांगल्या कंपनीमध्ये अप्रेंटिसशिपला किंवा चांगल्या कंपनीमध्ये जॉबला लागलो पाहिजे, यासाठी ज्यांचा प्रयत्न चालू आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. राहिला प्रश्न जर तुम्हाला काही डाऊट असेल, काहीही या कशा व्हिडिओ रिलेटेड असो किंवा काही तुमची क्वेरी असेल खाली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि जर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल तर माझ्या आयटीआय इन्स्ट्रक्टर नावानं नाही का इंस्टाग्रामवरती चॅनल आहे, पेज आहे, त्याच्यावरती तुम्हाला मेसेज करून विचारू शकता. आजचा व्हिडिओ आपला इथंच संपला. भेटूया आपण दुसऱ्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.